नमस्कार. जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रहो, आज आपण एका वेगळ्या व्यक्तीला भेटतो आहोत कोल्हापुरातील, की ज्यांनी समाजासाठी अनेक झगडे केलेत, अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठलेले आहेत. व्यक्ती आहे दिलीप शेटे. माजी नगरसेवक आहेत, अयोध्या नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. आजच्या एकूण चाललेल्या या राजकारणाविषयी ते बोलत आहेत. त्यांना लौकिक करताना आपण प्रश्न विचारणार नाही. त्यांच्या मनात प्रचंड मोठी भडास आहे. ते एकंदरीत आपल्या समोर या मांडतील आणि मग आपल्याला काही जर वाटलं तर आपण त्यांना विचारणार आहोत. तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात आणि या राजकारणामध्ये आजचा जो ट्रेंड आहे, पूर्वी जेवण देत होते, आता पैशासाठी मतदान केलं जातं. 1000-1500 रुपयावरती मतदान विकत घेतलं जातं आणि विकत घेऊन अशा पद्धतीनं हे लोकप्रतिनिधी व्हायचा प्रयत्न करतात. काय सांगाल? मी 1900 मला वाटतं 80ला ज्यावेळेला महापालिकेची प्रथम निवडणूक झाली, त्यावेळेला शहराचा असा एक ट्रेंड होता की सहकारातनं चांगल्या माणसांना निवडून देण्याची जनतेची प्रवृत्ती म्हणजे बाबासाहेब कसबेकर, कनेरकर मामा अशा लोकांना. मगाशी भजनी मंडळाचे एक एक मला त्याचं नाव आठवत नाही, एक माऊलीच्या पुत्यापाशी नगरसेवक होते, म्हणजे जे अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता होते. परंतु अशा कार्यकर्त्याला आजच्या समाजात गेल्या ते कुणाच्या शून्य किंमत आहे. एनडी पाटील आपल्याकडे वापरा आणि सोडून द्या. तर पूर्वी सहकारात म्हणजे बँका, कमर्शियल बँक, अर्बन बँक, महावीर बँक किंवा अशा बँका, मराठा बँक किंवा सुदगिरणी, शुगर फॅक्टरी किंवा छोट्या छोट्या सोसायट्या आहेत, तर ह्या लोकांना करून त्यांना कामाच्या माणसाला निवडून देण्याची प्रवृत्ती. करेक्ट. म्हणजे एक समाजाला एक दिशा होती. करेक्ट. परंतु 1990ला मी ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला एक असा ट्रेंड बदलला. म्हणजे मी माझ्यापासून म्हणतो, आपण दुसऱ्याला नाव ठेवण्यात. बरोबर. तर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना निवडून देण्याची प्रथा सुरुवात झाली. त्या भागातला गुंडाला निवडून दिले म्हणजे आपल्याला त्या गुंडाला प्रतिष्ठा मिळते आणि समाजाला एक संरक्षण मिळते. त्याचं काय काम बघायचं, तो गुंडा हे बघायचं. पण त्याच्यानंतर काही लोकांची म्हणजे मटका घेणारी, लक्ष्मीपुरीत दारूचा धंदा करणारी, तर शिवाजी पेठेत दारूचा धंदा करणारे, अशा लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलं. अशा लोकांना, काही लोकांना आमदार, ज्या कोल्हापूरला कारखानीच नावाच्या आमदारांना निवडून दिलं, दाजीबा देसाई सारख्या माणसाला निवडून दिलं, त्याच कोल्हापुरात साहेब दारूवाल्याने मटकावाला एक ट्रेंड सुरू झाला. मटका चढवलं, त्याला महापौर पदापर्यंत उडी मारण्याची जी प्रथा आहे ती मिळाल्यानंतर त्या कोल्हापूरची प्रतिमा गुंडांचं शहर आणि अशी झाल्यामुळं कोल्हापूरचं अतोनात नुकसान झालेलं आहे. म्हणजे गुंडांना आणि यांना सन्मान मिळाला म्हणजे तो ट्रेंड तिथनं सुरू झाला, तो महाराष्ट्रभर पसरला, नुसतं कोल्हापुरात राहिला नाही. ज्या बिंदू चौकात भाषण करून पुरोगामी हिंदुत्व हे असं करून या कोल्हापूर हे धगधगचं शहराचं आहे. हिंदू चौकाला एक मान होता. परंतु त्या कोल्हापूरला आज दुर्दैवानं तुम्हाला सांगतोय, मला हे खरोखर धगधगचं शहर आणि पुरुषी शहर आहे काही मला शंका यायला लागल्या की हे नपुसकाचं शहर आहे. कारण या शहराचा आत्मा कुठंतरी विखुरला गेलाय, आत्मा संपलाय. ज्या कोल्हापूरला शाहू महाराजांना दक्षिण काशी म्हणून संबोधलं गेलं, ज्या कोल्हापूरचा इतिहास तुम्ही महाराष्ट्रात नाही म्हणजे उत्तर भारताच्या ह्याच्यापर्यंत तुम्ही नेता, परंतु त्या कोल्हापूरचा इतिहास पुसला जातो का काय अशी मला शंका यायला लागली. आणि मला भीती वाटायला लागली आहे की या कोल्हापूरला पुढची दिशा काय, पुढचं भवितव्य काय कोल्हापूर. म्हणजे मला तर अंधार दिसतो. कारण ज्या पद्धतीनं आज राजकारणी माणूस सहकारातला असू दे, तो त्या ह्याचा मालकच व्हायला निघाला. म्हणजे समाजाकडे म्हणजे तुम्ही जर परवा जैन बोर्डिंगचं जर बघितलं तर बोर्डिंगची जागा पुण्यातले ट्रस्टी विकायला काढतायत.
इथंपर्यंत त्यांची जर मजल घेत असेल म्हणजे सोन्याच्या आणि जागेच्या किमती ज्याला वाढतात. आत्ता इथे समोर बसलेले एक आमच्या सिद्धार्थनगराचे सहकारी आहेत की जे कॅमेरा समोर बसले आहेत. मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही स्वतःचं घर विकत घेऊ शकता काय. साहेब या भारतात राहणारा म्हणजे तो माणूस आहे साहेब, तो या जमिनीवर राहायचा प्रत्येकाला पशुपक्षीला अधिकार आहे, प्रत्येकाला अधिकार, परंतु जमीन विकत घेण्यासाठी लागणारा पैसा त्या गोरगरिबाकडे नाही. परंतु जो भेसळ करतो, जो लोकांना फसवतो, अशा लोकांच्याकडे अर्थव्यवस्था गेल्या. मग तो राजकारणी असू दे, सरकारी नोकर असू दे, मग जो PSI म्हणा किंवा मग मटकेवाला म्हणा, किंवा जो भेसळ करून म्हणजे आज दुधात सुद्धा भेसळ विचारात भेसळ करायची झाली. इथपर्यंत खालच्या लेवलला समाज व्यवस्था गेल्या. त्यामुळं आज गोरगरीब दलालीचा धंदा करून म्हणजे कोल्हापुरात महाडिक्स कंपनी सारखी माणसं साहेब भेसळचा धंदा करून ज्या वेळेला त्या कोल्हापूरच्या साम्राज्य करायला चालू केलं, त्याला साहेब एक भारतात मला असं वाटतंय की 2 नंबर धंद्यावाला प्रतिष्ठा मिळायची सुरुवात तिथनं झाली. त्यात त्यांच्यावर मटक्याचे सुद्धा आरोप झाले होते. आणि त्या माणसानं जर प्रतिष्ठा मिळत असेल तर हे जर साहेब त्याच्यानंतरचं जे आहे ते विधान परिषदेवर जातात काय साहेब, म्हणजे त्यावेळेला गलिच्छ राजकारण हे ऑलरेडी सुरू झालं होतं. परंतु मला ज्या वेळेला कळालं साहेब की मुंबई सारख्या ठिकाणी ही अर्थव्यवस्थेचं हे मोठं षडयंत्र आहे. बरोबर. प्रत्येकानं मिळवलेला पैसा साहेब हा जमिनीत गुंतवला गेलेला आहे. बरोबर. म्हणजे प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे, अजित पवार साहेब या जागेच्या किमतीने मी सांगतो, गरीबाला राहायचा अधिकार नाही. म्हणजे या जागेच्या किमतीवर सरकारला लुटून ज्यांनी पैसे मिळवले ते जमिनीत घातले. पैशाच्या परत डबल पैसे करण्यासाठी साहेब वरळी सारख्या ठिकाणी मुंबईत एका स्क्वेअर फुटचा भाव जर 2,49,000 होत असेल तर ही अर्थव्यवस्था खोटी आहे साहेब. ही जमिनीचं चाललेलं जे आहे साहेब हे एकमेकाचे मुर्दे पडतील आज नव्हते. बरोबर बरोबर. म्हणजे ही लोकशाही तुम्हाला जी वाटते की ह्या टोळ्या आहेत साहेब, आणि ह्या टोळ्या गुवाहाटी मार्गे ज्या वेळेला येतील तर त्या हिंदुत्वाच्या नाव खरं आमचं हिंदू वगैरे काही नाही, आपली संपत्ती ईडीपासून संरक्षित राहण्याचं काय साहेब. ज्या राष्ट्रवादीचा षण्मुखानंद हॉलमध्ये आम्ही म्हणजे संस्थापना केली, शरद पवारांना अध्यक्ष केलं, मी त्यात समक्ष हजर होतो. साताऱ्यात साहेब छगन भुजबळ, RR पाटील सगळे या सगळ्यांनी लोकांनी भाषण केलं. इथं आपण RR पाटलांनी भाषण केलं की हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्रीचा कोट घालून साहेब आम्हाला वाटलं की खरोखर काहीतरी मोठी क्रांती आहे, हे आहे की आम्ही राष्ट्रवादी हे. पण ही सगळी साहेब नंतर फुटून जातात काय, राष्ट्रवादी पक्ष संपतो का. म्हणजे आम्ही कार्यकर्ते मूर्ख होतो की यांच्या मागे गेलो साहेब. हसन मुश्रीफ सारखा माणूस की ज्या वेळेला ह्या कोल्हापुरातनं साहेब सदाशिवराव मंडलिक एका फ्लॅटमध्ये राहत होते, ते म्हणजे 1 BHK त्याला हसन मुश्रीफ साहेबांच्याकडे काही नव्हतं, 1 BHK होते. पण आज साहेब मला सांगा त्यांचा स्वतःचा कारखाना होतो, स्वतःची सगळी एवढी संपत्ती होती. आम्ही अजून सुद्धा जमकाने आम्ही हेच घालत अंतरत करतो. आम्ही काय बोललं की आमचं तोंड दाबलं जातं. आज असं मला कळालं की तुम्ही काय बोलला. आणि मी त्याला याचबरोबर एक छोटासा प्रश्न असा विचारतो, हसन मुश्रीफ साहेब जे आताचे मेडिकल एज्युकेशन मंत्री आहेत, त्यांनी त्यांचे आयुष्यभराचे विरोधक घाटगे यांच्यावरच युती केली, काय सांगाल साहेब. काय मी कागलच्या राजकारणात बऱ्यापैकी आले साहेब. मी गावागावात फिरलोय तर ह्या घरातली मुलगी जर ती गाडगे गटातली असली तर त्या घरात साहेब मुलगी द्यायची नव्हते. इथपर्यंत वैरत्व त्या साहेब मंडिक आणि मुलं वेगवेगळी बसून. तर अशा वेळेला साहेब जर या माणसांची लाचारी साहेब, तत्व विचार सगळे बाजूला ठेवून जर साहेब वरनं एखादा फोन येतो आणि समरजित गाडगेंना उठ म्हटल्यावर उठायचं आणि बस म्हटल्यावर साहेब मला समरजित गाडगेंना राजे म्हणायला सुद्धा लाज वाटते. एक दुसरा एक प्रश्न विचारतो, विषय थांबवतो. आता तर फडणवीस साहेबांच्या काळामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये शासकीय पैशावर निवडणुका झाल्यात. उदाहरणार्थ कसं, म्हणजे मला असं म्हणायचं आहे, लाडकी बहीण योजना काढली प्रथम मध्य प्रदेशमध्ये आणि तिथं त्यांनी सत्ता मिळवली भारतीय जनता पार्टीने.
तोच प्रकार त्यांनी लाडकी बहीण योजना काढली, 1,500 रुपये थेटपणे महिलांना टाकलं, 2.25 कोटी 2,40,00,000 महिलांना दिलं. टोटल महिलांना पैसे मिळाल्यामुळे त्यांनी मतदान केलं. हे शासकीय तिजोरीतील करदात्यांचा पैसा थेटपणे तुम्ही ह्याला निवडणुकीसाठी वापरला, निवडून यायला काय म्हणायचं आहे? साहेब, एक म्हणजे भारताची जनता महामूर्ख आहे हे सांगायची मला काही गरज नाही. कारण की ज्या भारताच्या जनतेला गेले हजारो वर्ष ईश्वराच्या नावावर, देवाच्या नावावर, राम मंदिर असू दे किंवा असं एक समाज असा आहे की जो ब्राह्मण समाज जो स्वतःला श्रेष्ठ समजतो आणि तुमच्यावर साम्राज्य गाजवतो आणि ते निमूटपणे सहन करणारी जनता या भारतात आहे, हे पेशवाईला माहित होत. आणि हे नमणारे जे आत्ताचे जे तुमचे मावळे आहेत, त्याचं नाव आपण काय, हे मावळे आहेत शिवाजी महाराजांचे. खरोखर मला वाटतं शिवाजी महाराजांच्या बरोबर हे होते का नव्हते का, हे असे तर असते तर हे असे लबाड नसते शिवाजी महाराज. त्यामुळे शिवाजी महाराजांचं नाव इथलं पुढे कोणी घेऊ नका. शिवाजी या नावाला मतलब त्याचं उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. ज्या महावीराने आणि ज्या बुद्धाने या भारतात एक आदर्श आणला, ज्यांनी ईश्वर नाकारले, ज्यांनी या देशात एक चांगली भूमिका मांडली. साहेब, दुर्दैवाने त्या ब्राह्मणाने साहेब महावीराला परत दगडाचा देव केला, त्याचा अभिषेक केला. मी त्या समाजाला जवळ बोललो आणि त्याला परत कर्मकांडात अडकवलं की ज्या भारताला नालंदा विद्यापीठाचा एक फिलॉसॉफी आहे की ज्या ठिकाणी तुम्ही शिक्षण पद्धती, साहेब तुम्ही आता केम्ब्रिज विद्यापीठाला जाताय, नालंदा विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी जगातली माणसं पाळीतो बनवतो. खरंय साहेब, खूप मोठा भारताचा इतिहास आहे. परंतु दुर्दैवानं या भारताला संपवण्याचा म्हणजे एक जमात आहे, युरेशियन जमात, की जी ब्राह्मणांच्यात करवड झाली. साहेब, म्हणजे त्यांनी इथं कुठलाही जातीवाद करायचा. साहेब, मनोहर भिडेसारखा ते चप्पल काय घालत नाही, येतोय काय, कोल्हापूर सारख्या ठिकाणी साहेब दंगल घडवतो तो. मी त्या दंगलीला साक्षी करायचा आहे. मी बिंदू जगात मी स्वतः उभार होतो. मातीला बॅगा लावून माणसं येऊन आधी बसली होती, तिकडनं जय श्रीराम हे करत आले, त्यानंतर ती सुटली, ह्यांनीच दगड मारली. साहेब, ती दंगल जर खरोखर घडायची असते तर त्याचं लोन अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यात चुकी झालं काही नाही. तेवढ्या पुरतं झालं, तिथं लाटे आला, अकबरपूरला घुसण्याचा प्रयत्न केला. साहेब, अशा प्रकारे ठरवून जर मॉब लिचिंगच्या नावाखाली साहेब जर ही RSS ची संघटना जर देशात साहेब यादवी घडवत असेल आणि जर आपण हे जर साहेब हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि महात्मा गांधीच्या वेळेला उगाच यांची गरज आली नाही साहेब. बरोबर साहेब, त्या नथुराम गोडसेचं तुम्ही हे करता उदात्तीकरण की जन साहेब महात्मा गांधीला वळायचा. मला म्हणून म्हणतात की भारताची जनता हे शंडपणे सहन कशी करायला लागली आहे. साहेब, नेपाळ सारखा छोटा देश सुद्धा साहेब आज पेटून उठला, श्रीलंकेसारखा छोटा देश साहेब पेटून उठला. अरे आम्ही काय जागा होणार आहे का, असं मूर्त अवस्थेतच जगणार आहोत. साहेब, जर असंच जगलो तर मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राने भारतातल्या लोकांना कठोर होऊन फिरायची साहेब, भिकारी होऊन फिरायची वेळी लिहून ठेवा माझं वाक्य. मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला, मी गेले काही दिवस ऑब्झर्वेशन केले. ज्या कोल्हापुरात जिल्ह्यात निर्वासित म्हणून सिंधी समाज गांधीनगरात 700 घर होते. बरोबर, मागले तुम्ही मला वाटते त्या मतदारसंघात मला सगळं माहित आहे, सगळं माहित. आज साहेब त्या मतदारसंघातल्या म्हणजे 700 माणसं ताराबाई पार्क, शिवाजी पार्क काय सगळीकडे साहेब जमिनीचा दर भेसळ करून धंदा मिळवल्या पैशावर साहेब जमिनीचे दर वाढले. आमची साहेब गोरगरीब जनता कनकनगरातली त्या म्हणजे ह्याच्यातली दिव्य खानविलकरांच्या समोरची झोपडपट्टी खानविलकर साहेबांची समोर उठवली, राजेंद्र नगरात नेली. साहेब, ते राजेंद्र नगराच्या आजबाग प्रतिभा नगराच्या जरी सगळे मारवाडी गुजरातीनी सोन्याचा धंदा भेसळ करून मिळवल्या पैशात गलेलेट्ट बंगले बांधलेले आहेत. साहेब, अशी जर अर्थव्यवस्था होणार असेल आणि असा जर पैशाचा पण साहेब या कोल्हापुरातल्या महाराष्ट्रातल्या तुम्ही मला दाखवा की महाराष्ट्रातल्या माणसाचं किराणा मालचं दुकान सुद्धा ठेवलं नाही या गुजराती आणि राजस्थानी. ज्या पद्धतीनं साहेब तामिळनाडू मध्ये म्हणजे उठाव लुंगी आणि काय तर ते बाळासाहेब ठाकरेंनी हे केलं, त्या पद्धतीनं मी तुम्हाला म्हणतो या कोल्हापुरात महाराष्ट्रातील माणसांना आता जागा व्हायला पाहिजे.
ज्या पद्धतीने दुबईत तुम्हाला जर धंदा करायचा असेल तर तिथल्या माणसाच्यावर लायसन्सवर धंदा करावा लागतो. तुम्ही तिथल्या माणसाच्या आधिपत्याखाली राहतात दुबईच्या. तर आमच्या महाराष्ट्रात आम्ही महाराष्ट्रीयन राहण्यासाठी आम्हाला काय गुजरातमध्ये गेल्यानंतर आम्हाला जमीन घेता येत नाही. मग आमच्या जमिनीवर आम्ही हक्क सांगायचा काय? बरोबर. आमच्या जमिनीवर साहेब ह्यांनी आमच्या पैशात भेसळ केलेल्या पैशावर जर कब्जा करत असतील साहेब, उदाहरण म्हणून सांगतो बघा, मस्त राखते कोण मागले साहेब? आपणच राखतो. गोरगरीब शेतकरी राखतो. दूध कोण काढतो? शेतकरी काढतो. साहेब जो माणूस दूध बी काढत नाही, काय बी काढत नाही साहेब, तो दूध विकतो, खवा विकतो, त्याच्यानंतर मिठाईची दुकान सुरू होतं साहेब. मिठाईवर आज सगळ्यांनी साहेब त्याच्यावर साहेब म्हणजे अन्न प्रशासनाने हे केलंय साहेब. दूध निघतंय 100 लिटर आणि खवा निघतोय 200 लिटर, म्हणजे भानगड काय साहेब? कसली भेसळ आहे? आणि कुठल्या पैशातनं साहेब ही श्रीमंती वाढत आहे? करेक्ट साहेब हे आपोआप झालेलं नाही, हे खूप मोठं षडयंत्र आहे. करेक्ट साहेब. तुम्ही ऑटोमोबाईल लाईन मध्ये गेला तर बघितला, टायरच्या दुकानात लाईन गेला, दुकानं कोणाची? हीच 4 भाऊ, हीच गुजराती मारवाडी समाजाची माणसं यांची. साहेब पैसे कुणाकडे? डुप्लिकेट विकायचं बी हे नाही, ओरिजिनल विकायचं पण हे नाही साहेब. आमच्या भारतीय माणसाला पूर्णपणे संतांची भूमी आहे. जे नुसतं वारकरी ह्याला जावा पंढरपूर ते याला आळंदी फक्त ह्याच्यात अडकून ठेवलेला आहे. बाकीच्या म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या समोर साहेब प्रक्रिया उद्योगातून 25 वर्षात चायनानं जी झेप घेतली साहेब, तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवून चायनाच्या साहेब, चायनाचा काल माझ्या एका मित्राचा फोन आला तर तू चायनात आला कालच मला फोन आला. तो जिंदालचा प्रमुख आहे. तर तुम्हाला सांगतो त्याने सांगितलं तुम्हाला चायनाला नाव ठेवायचा अधिकार नाही. तुम्हाला कोणत्या क्वालिटीचं मटेरियल पाहिजे त्या क्वालिटीची वस्तू करून देण्याची ताकद साहेब अमेरिकेपेक्षाही पुढे गेलेलं राष्ट्र आहे. करेक्ट. मग आपण काय करणार आहे भारत? एक साधा प्रश्न असा विचारू, यामुळं लोक मतदान करणार नाहीत या भीतीपोटी त्यांनी हे जे वोट चोरीचं जे प्रकरण आहे, म्हणजे निवडणुकीसाठी इथल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या निवडणुका वेगळ्या ठेवायच्या, कर्नाटकातल्या वेगळ्या ठेवायच्या, तारखा वेगळ्या, आणि मग तिथली माणसं इथं नोंदवायची, तिकडची इथं आणायची, ह्या वोट चोरी प्रकरण त्यासाठी केलं नाही. मला एक शंका आहे सांगतो. देश स्वतंत्र झाल्यानंतर शिक्षण पद्धती जी आहे तर पहिला कोण शिकलं तर ब्राह्मण समाज शिकला. बरोबर. नोकरीला कोण गेलं पहिल्या काळात तर ब्राह्मण समाज गेला. कोर्टात कोण गेलं तर ब्राह्मण समाज गेला. त्याच्यानंतर बहुजनाची माणसं सगळी शिकली गेली, नोकरी लागली, दलित हे त्याचं साहेब. त्यात काय झालं ह्यांच्या लक्षात आलं, त्यांनी शिक्षण पद्धतीत कायम बदल करत करत पुण्याला शिक्षण पद्धती नेली. पुण्याला नेल्यामुळे एक लोट असा झाला की पुण्यात शिक्षण, आणि लोकांचा लोंढा सगळा पुण्याकडे गेला की पुण्यात काय तर खूप शिक्षण पद्धती मोठी आहे वगैरे. तर मला एक शंका आहे की एक मोठं षडयंत्र या पुन्हा आणि इस्रायलच्या माध्यमातून घडते असं मला खूप मोठी शंका आहे. कारण इस्रायल काय आणि काय आहे यांच्यातली जी खुळी मतिमंद माणसं जी देवळात आहेत पुजारी म्हणून, तशी साहेब तुम्ही जर म्हणत असाल तर एखाद्या विषयाचा जो पुस्तकाचा शिक्षक असतो तो त्या विषयातला फक्त हुशार, तो हुशार नसतो. तर यांना एक अशी व्यवस्था जिवंत ठेवायची आहे की ज्या ठिकाणी फक्त आपल्या व्यवस्थेने झालं पाहिजे, आणि ते सिलेबस ती पद्धती म्हणून यांना साहेब लोकशाही जिवंत ठेवायच्या नावाखाली साहेब आपल्या ज्या मतिमंदाने खुळ्या लोकांची पोटं भरण्यासाठी साहेब, म्हणजे ते गुराला जे जनावर ते शाणा आहे, शाणाच आहे साहेब, परंतु तो गुराला म्हणून त्याला कष्ट करी म्हणून त्याला बाजूला ठेवलाय, त्याला शेतात राबायचं, त्याला तिथंच काम करायचं. मला एकदा कळलं की लोकमान्य टिळकाने असं सांगितलं, अरे त्या बहुजनाच्या पुराणात त्याला शिकवायला आहे शेतात भांगलायचं कोणी, हे जर विचार असणारा जर संघ असेल तर साहेब मला सांगा तुम्ही या देशात कुठले हे आणणार आहे? काहीतरी साहेब घोटाळा आहे एवढं नक्की या देशात. साहेब निसर्ग कोकलेला आहे. कोरोनाच्या स्टेज नंतर साहेब आज 30 आणि 35 वर्षाच्या माणसांना जर अटॅक येत असेल, बायकांना अटॅक येत असेल, सगळ्यात मागले म्हणजे जो मूळ म्हणजे आरोग्याचा तुम्ही खानविलकर साहेबांचं काम केलंय, आरोग्यमंत्री राज्यमंत्री होते साहेब. साहेब मला एक सांगा, खरोखर हे आरोग्य व्यवस्था लस देणे हे करणे किंवा 10 लाख एक उदाहरण सांगतो,
शंका आहे. 10 लाख रुपये शासन देतो म्हणताय की तुमच्यावर खर्च करणार. साहेब, ज्या माणसाला आयुष्यभरात 10 लाख रुपये मिळवता येत नाही, 10 लाख रुपये खर्च करताय, काहीतरी यात साहेब मोठा घोटाळा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की ह्या औषध पद्धती आणि ह्या उपचार पद्धतीवर शंका घेण्यासारखी साहेब जागा आहे. कारण की जे ऑपरेशन करायला नको, डोक्याचं ऑपरेशन करायला, ते शरीर मला थोडस ध्यानातलं कळतं म्हणून सांगतो, जे शरीर कायम प्रवाहित आहे, ते कधीही नदी जशी थांबलेली नाही तसं कायम वाहत आहे, त्या डोक्याचं ऑपरेशन तुम्ही कसं करताय? त्या ठिकाणी 10 लाख रुपये 20 लाख रुपये माणसाला कर्ज काढून घरं विकायला लावतो साहेब. आणि मग सरकार काय करते तुमच्यासाठी? ऍक्च्युली सरकार म्हणजे काय? सरकारनं मानवाचा साठी तुम्ही चांगली माणसं आहे म्हणून तुम्हाला आमच्यावरचं चांगलं काम करण्यासाठी मुख्यमंत्री, पंतप्रधान, पण तुम्ही काय करायला लागलाय? तुम्ही आमचं नाही तर आम्हाला लुटून नाही केले, आमच्याकडनं कर घेऊन आम्हाला लुटायचं काम करायचं काम केलं जनतेला. ही इथं बसलेली राजकीय मंडळी करायला लागतात. बरोबर. मग ह्यावर आता कुणावर विश्वास ठेवायचा? करेक्ट. हा म्हणजे एक मानवाचा अंत म्हणतात ते नाही, आणि राजकारणाचा अर्थ, धर्माचा अंत काय, ही एक शेवटची घटका असं म्हणाल काय अर्थ. परंतु याचं उत्तर निश्चितपणे तुम्हाला नव्हतं येणाऱ्या काळात निसर्ग दिल्याशिवाय राहणार नाही. इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड सगळीकडे साहेब भूकंपानी, चक्रीवादळानं साहेब नामोनिशान संपलेला आहे. आणि हमासचं युद्ध आहे, रशिया युक्रेनचं आहे. आपण आपल्या पार दगडापर्यंत चालू आहे. नमस्कार, हे होते दिलीप शेटे, एक विचारवंत. त्यांनी आपल्याला बऱ्याच गोष्टीविषयी सडेतोड हे सांगितलेलं आहे, विचार सांगितलेला आहे. यासाठीच ते प्रसिद्ध आहेत हे माहिती असावं, आणि कदाचित या त्यांच्या सडेतोड वृत्तीला खत पाणी मिळू नये यासाठी त्यांना बाजूला ठेवलं जातंय का, असाही एक विचार आपल्याला येतो. मित्र, परत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज आपण इथंच थांबतो. नमस्कार, धन्यवाद.